हॅलो. 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 हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. आराम करताय वाटतं. नाही, आता शेतावर आली आहे ना, आता काय. असं काय? हा, हा, शांती आहे एकदम. असं 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 असं. मग ते मागच्या वेळेस मी केले होते ना फोन, हा 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 अनुभव सांगायचं म्हणून. हा ते हा. नंतर जरा कामं लागली, जरा नातेवाईकाचे ते जरा हे झाले, काय डेट झालं? झाल्यामुळे गेलते तिकडं. अच्छा ते अच्छा अच्छा. हा हा हा. त्याच्यातच टाइम गेला, पण नंतर तुम्हाला लावलेच नाही. अच्छा. हं. हा. मग आता शेअर करताय का ताई? हो 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 ताई. हा तेच सांगायचंय आता कुठून बोलता वगैरे सांगायचंय. बोला ताई. मी गिरनारला गेलते ना ताई मी. आता कधी गेलेल्या? आता बघा ह्याच्यामध्ये हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात. वा हे वा. कसं काय जानेवारी निघाले? का गावातनं गेलेले सगळे? जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. अच्छा. म्हणजे माझ्या बहिणी सोबत. आणि अजून कोण कोण? ते ट्रिप होती हा हा हा. मुंबईवरून. अरे वा. एक मग महाराज तुम्ही आहेत त्याने मुंबईला आलेल्या? आले होते ना. मला आठवण आली ताई, तुमचे अनुभव ऐकते ना मी. हा. म्हणले भिवंडीवरून गेले मी तिकडं पुढं, ते अरे, कल्याणवरून. बघा म्हणले बघा. ताई इथंच राहतात म्हणतात, म्हणले इथंच कल्याण, असतील कुठं. कल्याणलाच असते. कल्याणहूनच, कल्याणलाच राहते ते आमचे रिलेटिव्ह. पण अगोदर त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथून गेलो. बापरे, म्हणजे कल्याणला येऊन गेला ताई तुम्ही? हा. अरे बापरे, बघा. ते ते असंच हे बघत होते मी, गिरनारचं व्हिडिओ राहिनात पाठवतात ना ते हो 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 हो. युट्यूबला. हा. मग ते व्हिडिओ बघत होते. अच्छा. मग माझ्या मनात आलं हा. की आपण कधी जाणार गिरनारला, कोण नेणार, असं वाटलं मला. आई ग. हा हा हा. हं. तर लगेच बघितले. आज दुसऱ्या दिवशी आमची बहीण फोन केली, अरे बघा. गिरनारला येते का ग, आम्ही गिरनारला चाललो. अरे वा. ट्रिप जाणार आहे किती म्हणली. म्हणजे बघा, स्वामी हो, महाराज बघा ना किती जाणतात. मनातलं खरंच पूर्ण करून घेतात. एवढी मोठी इच्छा लगेच पूर्ण होणं खरंच म्हणजे बघा. तुमचं हो काहीतरी भाग्य. हो. मग तिनं म्हणली मी काढते म्हणली तुझं तिकीट, हे रिझर्वेशन, हे ते सगळं इकडं बुकिंग करते म्हणली. हा हा हा. तू घरी विचार. घरी जरा आमच्या पटकन मान्यता नसते अच्छा. जायला कुठं पण, हा हा लय हा. विचारावं लागते. अरे अरे. असं आहे, मिस्टरांना तेवढं आवड नाही. आवड नाहीये. नाही, आवड नसू दे, काही प्रश्न नाही, पण दुसऱ्यावर बंधन नका टाकू ना. मग ते तुला जायचं जा कशाला. तुम्ही. मग ते त्याच्या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी ते ह्याला गेलतो आम्ही, उज्जैनला. बापरे, तुमचे चांगलेच तीर्थस्थान होत आहेत ताई. मग नंदेनं नेलते तिकडं, नंदेसोबत गेलते. अरे वा, नणंद पण तुमचं उज्जैन. करते देवधर्म. उज्जैन, ओंकारेश्वर, हम्म ते हम्म हम्म. त्याने ते शिहोरला, प्रदीप मिश्रा शिहोर. हो 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 हो. मग मग तिकडं तिथे पण काय आहे ताई? शिवरला काय आहे? शिहोरला बघा त्यांनी ते हे केलंय, काय ते केदारनाथला नाही का ते शिवलिंग, हा हा तसं हा. शिवलिंग स्थापन केले तिथं त्यांनी. ते प्रदीप मिश्रांनी. हा. बापरे, त्यांचे पण खूप व्हिडिओ असतात ना. हो, खूप छान आहे ताई तिथं पण. हा, मला तर हे आहे ना, हं. त्या मंगला आणि ते सुशीला. त्यांचे अनुभव ऐकते मी. हो हो. हा, त्यांनी मला सांगितलं होतं, आम्ही ते प्रदीप मिश्राचं असं काहीतरी सांगितलं म्हणजे होतं. आमची काय यांची चुलत आत्या आहे लातूरची. हम्म. त्यांनी लई हे करतात त्यांचं. प्रदीप मिश्रांचं. मग त्यांनी जाणार होते. मग बरं. ते आमच्या नणंदबाईला म्हणले येते का ग म्हणून. आता ते आजोबाचेच हो की. हा हा हा. मग त्यांनी मग इथं माझ्यापाशी होती नणंदबाई आमची. मग अच्छा. मला म्हणले येते का तू, हा आत्या जायचं म्हणायल्या. हा. मग मी म्हणले येते, पण त्यांना विचारा तुमच्या भावाला येते म्हणले. मग त्याने विचारल्यावर जा म्हणले. मग हा. तिकडच झालं. मग हे इकडं जाताना त्याने काढले, आता तिकडं तर गेली होतीस की इकडं कशाला. लगेच लगेच असं. नको असं. हा हा हं. हा. मी म्हणले अहो जाऊ द्या, चालल्यात त्यांच्या सोबत. हम्म. आणि तिनं असंच म्हणले, तिनं केली म्हण माझं रिझर्वेशन म्हणले, मी मला विचारली पण नाही म्हणे. हा. म्हणजे मला जायचंच होतं ना. बरोबर. आणि असे योग येत नाही हो ताई पटकन. हा.
मग तिनं पण म्हणली अगं तुला पुन्हा कोण नेणार आहे, हा पुन्हा हा सोबत जाणार तू, चल हम्म निघालात तर आम्ही. हा. हे असं मग मग जाईपर्यंत आई किती अडचणी तुम्हाला सांगू, हो खूप ना. अडचणी. आता ते फोनवर नाही सांगत मी. नका सांगू. हा हा. मला एवढं वाटायलं की मी जाईल की नाही. अरे बापरे, म्हणजे काय अडचणी म्हणजे? हो, हे घरचेच असं हा 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 हा. काय तर हो. आता मी माझं नाही नाही, राहतं काय सांगा की तुमचं, मी ते बाकीचं कट करून टाकेल. म्हणजे म्हणजे नाव काय कट झालं. करेल, तुमचं नाव कट करेल, म्हणजे हं, काही प्रश्न नाही येणार. चालेल ना? हं, हं, हं. कारण म्हणजे कसं काय प्रॉब्लेम आहेत, तर मग बाकीचं त्यातनं मार्ग कसे काढतात हे हं, बाकीच्या हं, हं, सेवेकरांना पण कळतं ना ताई. हं. हं. म्हणजे काय झालं ताई, मुलगा घर सोडून गेला राग राग. अरे, आणि लग्न झालंय का त्याचं? लग्न झाले ताई. अरे, मग त्याची मिसेस वगैरे असते घरी? होती ना इथंच माझ्यापाशीच. अच्छा अच्छा. हा. आणि काय की ताई त्याला असंच होतंय सारखं. महिना 6 महिने 4 महिने झाले की तसंच करतो तो. अरे, मग ताई जरा बाहेरचं वगैरे काहीतरी बघून घ्यायचं. अहो हे मिस्टर दत्तांच्या स्वामींची रक्षा लावायची थोडी. लावते ताई. असं मी सेवा ही करायला का उलट जास्त होत ताई. अगो बाई. आणि घरात पण जरा असं हेच आहे, असं प्रसन्न वाटत नाही. जुनं घर आहे आमचं. हं. पण पूर्वी असं व्हायचं का, कधी वाटायचं त्या घरात प्रसन्न नाही असं वाटायचं? म्हणजे होतो आम्ही लय दिवस इथं, म्हणजे दुसरीकडे राहत होतो. अच्छा. आणि छोटी जाऊ होती, मग हं, तिची पण एक मुलगी वारली. मग तिनं नंतर राहिली नाही तर म्हणली हं, मला राहायचं नाही म्हणली. मग तिनं उमर गेला, म्हणजे हं, दुसरीकडे गेली हं. राहायला. हां, हां, हां. मग ती हां. नंतर सासू सासरे दोघंच राहत होते घरी. बरं, बरं. हां. आम्ही तिथून डबा हे देत होतो हां, 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 त्यांना हां. पाठवून 2 टाइम. हं. मग नंतर सासूबाई काय म्हणले की अं, मला होत नाही घर झाडायचं हे ते. हां, 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 हां. मग आता तू ये काही करून घरी हं, हं, हं. राहायला. हं. ते दुसऱ्या दोघी तर येत नाही, तू ये. हं, हं, हं. मला काय वाटलं, माझे आई वडील वारले ना ताई. अरे, अरे! हम्म. लवकर वारले का ताई? लवकर वारले ताई. आता बरेच 15 वर्ष झालं. बाई, बाई. हो. हं. मग मला काय वाटलं, जाऊ दे माझे वारले ना, हं. हे तर आहेत की. बरोबर, बरोबर. एवढं सासूबाई रडतायत करतायत तर जाऊ हं. दे, हां. म्हणून मी आले ताई घरी राहायला. अच्छा, अच्छा. मग नीट राहतायत का पण ते काय सगळे? सुखच लागत नाही ताई. नाही? हम्म. मग ताई रूम बदला, म्हणजे हे बदलणं हे त्याच्यावरचा मार्ग नाहीये. पण हं, ना आता बघा, ते एकदा केंद्रे दादांनी सांगितलं होतं, अमावास्या पौर्णिमेला हं, घरात नारळ फिरवायचा, त्याच्यावर कापूर जाळायचा. हं, हं. ते काय काय सांगितलंय ना केंद्रे दादांनी बरंच. हो सांगितली त्यांनी. हे पण करते ते मी केलं तरी. का तुम्ही? नारळ का फिरवला का नारळ अमावास्येचा? नाही फिरवला ताई, उगं खोटं कशाला बोल. कापूर फिरवते मी घरात. नाही आणि नाही नाही, तीर्थ शिंपडते. ऐका ताई, तुम्ही कापूर काय करा जाळते मी. आता, हं, तो हं, केंद्रे दादांचा व्हिडिओ जर तुम्हाला सापडला तर बघा. त्यांच्या केंद्रे दादा टाकलं तर त्याच्यावर येऊन जाईल. पण हं. ते करा ताई, तुमचं सगळं निघून जाईल. असं का? हम्म. नारळावर कापूर हे करायचं का? नारळावर कापूर पेटवून सगळ्या घरातनं फिरवायचा. हं, आणि ते कुठलं स्तोत्र त्यांनी बोलायला सांगितलंय, आणि हं, तो नारळ पेटताच हं, सगळ्या घरातनं फिरवायचा, इडापिडा जाऊ दे बोलायचं, आणि हं. दरवाजाच्या बाहेर ठेवून द्यायचा तसाच, अच्छा. आणि मग हं, सकाळी फेकून द्यायचा. हं, आणि अमावस्येला पौर्णिमेला दारात कोहळा बांधायचा वर. तर कोहळा हं. माहितीये ना? हो हो माहिती आहे माहिती हा, त्याची पूजा करायची, लाड फटक्यात बांधायचं, आहे. हं, आणि तो दरवाजाला बांधायचा. हं, आपण घरात शिरतो ना, हं, तर हं. डाव्या बाजूला बांधायचा. डाव्या बाजूला. आतमध्ये येतो घरात तेव्हा, हं, हं, हं. ती डावी बाजू. हा. त्याची पूजा वगैरे करायची का? हो, पूजा करायची त्याची. हं, हं. आणि त्याला सांगायचं काय वाईट बाधा असेल, कुणाची नजर असेल, सगळं निघून जाऊ दे. हं, हं. असं. त्याचे काम पण कुठले होत नाहीत ताई. अडथळे एक काम होत नाही बघा. नाही नाही, होईल ताई, होईल. मुलाचे म्हणजे असं काय, आता हम्म. किती वेळेस नोकरीला पण प्रयत्न केला ताई. आता सध्या पण चालू आहे. अच्छा. पण
हं, आल्याला म्हणजे आता हातात आल्यासारखं होतंय आणि जाते. हो का? हो, हम्म. म्हणजे यशच नाही कोण्याच गोष्टीत असं. अच्छा. नाही येईल ताई. हे हं, बघा, असे थोड्याशा ह्याच्याने हारायचं तर नसतं. त्याला पण हारायचं. जरा हं. स्वामींचा जप वगैरे करायला सांगा ना ताई. तो जातो ताई, अक्कलकोटला जातो. त्याला जाऊ वाटेल तेव्हा जातो ते ना अक्कलकोटला. त्याला म्हणजे आपलं गाणगापूरला जातो, अक्कलकोटला जातो. मग ते गाणगापूरला पण थोडंसं त्याला सांगायचं ना, तिथे पुजाऱ्यांना वगैरे भेट. ताई मागच्या वेळेस असंच गेला ना घरातून निघून, हां. तर त्यानं डायरेक्ट गाणगापूरला गेला ताई. अरे वाह! हो, आणि तिथं संगमावर जाऊन तिथं आंघोळ करून दर्शन करून संगमाला जाऊन तिथून दर्शन करून मग अक्कलकोटला आला त्यानं. अरे वाह! हो, हुशार आहे मग तो. सगळं आहे ताई, पण हं. का तसं होतंय काहीच कळत नाही. गेला का महिना 2-2 महिने घरीच येत नाही ताई. अरे! हो, मग जातो कुठे तो? उगं कुठं फिरते काय, कुठं राहते काय त्यालाच माहित. मग सुनबाई सूनबाई असते माझ्याजवळ. आणि मुलं-बिलं किती आहेत त्याला? लेकरू नाही झालं अजून ताई. अच्छा. 4-4 वर्षाचा आहे आता हे हं, लग्नाला हं, त्याच्या. हं, हं. हम्म. होईल. पण ना, मग ते थोडंसं दादांना विचारून बघा ताई. हा. हं. मग तो गेला आता त्यानं घरी. नाही तर मी आता कसं मला म्हणतील ना सगळे मुलगा गेला निघून, हो. हिनं गेली, हिला काय आहे का घरातली. हं. घरातले करायला नाही पण कुठे बोलले जाणार? असते. तुम्ही कुठे जाणार? ह्याला जायचं होतं ना गिरनारला मला. त्या मुलगा नव्हता घरात. हां. हं. अच्छा. आता घरचे कसं असतात ना, करायला बरोबर. नसतात पण बोलायला लय असतात. अगदी. खरं आहे. हं. मग आता कसं होते काय करू दत्तगुरु, मला बाई, तर मग ते यायचं आहे. टेन्शनच ताई मी तुम्हाला. अक्षरशः ताई रडत होते हा बापरे! देवापुढे बसून. मला हं. तर तुमची भेट घ्यायची, मला यायचं आहे. हो. आणि तुम्ही माझ्यावर हे प्रसंग का आणला? बरोबर. हम्म. बापरे! मग? अक्षरशः रडले ताई एक दिवशी. हां. काही करा म्हणले, माझं हृदय नाही झालं पाहिजे. हो. मला यायचं आहे तुमच्या भेटीला. बरोबर. तर जायच्या काय अगोदर ताई, हं. 5-6 दिवस अगोदर आला मुलगा. आला? हो, त्याच्या आई गं! बायकोकडे गेला. त्याची बायको माहेरी गेलती, तिचा पण भाऊ वारला, तिच्याकडे गेलता. अच्छा. हां. हं. मग हे सगळे म्हणले, आलाय ना तिच्यापाशी तर आहे ना, हो. ये तू. काय नाही दत्तगुरूंना हां. त्यानेच हे करतील. मग तो आल्यावर त्याला काही वाईट नाही वाटत, की आपण असं आईला त्रास देतो, बायकोला त्रास होतो याच्याने? त्याला काहीच नाही वाटत ताई. तो उलटा म्हणतो मला काय होतंय मला कळत नाही म्हणतो. ताई, मग थोडंसं बघा तुम्ही, हं. दादांना विचारा. मग खूप चांगलं राहायचा प्रयत्न करतो ताई त्यानं. पण बापरे! ते काय मध्येच काय होते त्याला पण नाही कळत. तो म्हणतो मला पण नाही कळत काय होते ते. अगो बाई! आणि मग कुठे फिरतो एवढं महिनाभर? कुठं फिरतो की फोन बंद करून टाकतो. अरे, सगळं अरे, बंद. अरे! ज्या वेळेस मग त्याची इच्छा होईल त्यावेळेस मग बापरे! इकडून तिकडून कुठून तर म्हणजे पत्ता लागतं येतं ते असं. चुकीचं आहे. आणि एकच मुलगा आहे तुम्हाला? एकच मुलगा आहे ताई. बाई, आणि मुली? मुलगी पण एकच आहे. अच्छा. हं. हम्म. तिचं व्यवस्थित आहे ना? तिचं व्यवस्थित आहे. हं. त्याचे मिस्टर जरा ड्रिंक करतात. अरे. मग हम्म. ते काढा द्यायचा ना, तो काळी मिरीचा सांगितलाय तसा? घेत नाही ताई तो, ऐकत नाही नाहीत का? ना. हम्म. हं. बापरे! ऐकत नाहीत असं आहे. मग ते तर गिरनार झालं तुमचं मग? मग गेलो गिरनारला ताई. हं. त्याच्यातून पण मग बहिणी म्हणाल्या ते घरचं तुझं घरी सोड, तिथं फ्रेश राहा, बरोबर आहे. चांगलं. हं. नंतर जात पुन्हा नाही भेटत. अगदी. हं. ही वेळ पण पुन्हा येत खरं नाही. काय ताई, तिथं गेल्यावर मला मागची काहीच आठवण आली नाही तुम्हाला हां सांगते. ना, किती छान. हो, आठवण कसलीच घराकडची आलीच नाही मला. अरे वाह! हो. आणि मग ते गुरुवारी सांगते, गिरनारला गेलात तर हं. सोमवारी तिथे धुणी असते बघा ताई. मग आम्ही सोमवारी नव्हतो ताई, मंगळवारी गेलो आम्ही हो का? अच्छा. दर्शनाला. वर असं हां. झालं. सोमवारी बघा सोमनाथचं दर्शन झालं आमचं. अच्छा. हां, मस्त. हं. जवळच आहे तिथून ते. द्वारका सोमनाथ केलं. हां.
हो. आणि ती हे प्राची म्हणून एक तीर्थ आहे ना तिथं, हो, हो, हो. ते पण झालं आमचं. अरे भाग्यवान आहेत हो ताई तुम्ही. हो, बरेच ते होते ते महाराजांना तिकडचं माहितीच आहे, ती ट्रिप हां, नेतात ना त्याने. हं. मग त्याने बरेच दाखवले तिथं. ते हो. कृष्णाच्या अंगठ्याला बाण लागलेला ते. हां, ते सगळं बघितलं? हो, ते पण बघितलं ताई. वाह, 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 वाह! हो, हो, हो. खूप छान पुण्य दर्शन पण झाले. मस्त. चांगलं पुण्य मिळालं ते हां. तुम्हाला. भाग्यवान आहात तुम्ही. द्वारकेचे पण आरत्या 2-3 आरत्या घेतलो. दर्शन 2-3 वेळेस. तिथं 2 दिवस होतो मुक्कामाला द्वारकेला आम्ही. अच्छा. हां, हां, हां. हो, श्रीकृष्णाचं तिथं. किती छान ना, किती छान. हो. द्वारका नगरीत जाऊन आले. शेवटी गिरनार गेलो ताई. हां, इकडचं सगळं करून. काही हरकत नाही. हां. काय म्हणजे महाराज काय म्हणले, आता तिथं जर सगळे थकले तर पुन्हा ही नंतर देव इकडचे हां, हां. यांना फिरू नाही हो, वाटणार. हो. एवढं चढून आल्यावर. हां. बरोबर, म्हणून बरोबर. ते शेवटी नेले त्याने आम्हाला तिथं. अच्छा. हो. चांगलं म्हणजे केलं त्यांनी. हं. कुठले महाराज होते ते? त्यांचं नाव काय तर आहे. मुंबईचेच मग आहे? ह्याचे आहेत त्याने अहमदनगरकडचे आहेत ते. अच्छा. हो का? हां. हं, हं. पण ट्रिपला लोक बरेच पुणे मुंबईचेच होते. अच्छा. बायकाच होत्या जास्त ताई. पुरुष फक्त 6 पुरुष होते बघा. हो का? हो. आणि एवढे 65 सगळे जण होतो पायी आम्ही चढले? सगळ्या. नाही तेवढे नाही चढले ताई. अच्छा, झालं ते पण शक्य. सांगते ना ताई, ते तर खूप मोठे. हां, हां, हां. ते आता तिथं मुक्कामाला गेलो. हं, मग आमचं इथूनच माझं तर सुरुवातीपासून ज्यावेळेस हं, जायचं ठरलं, हं. त्यावेळेस मी ठरवले होते की आपण पूर्ण पायऱ्या पायऱ्या चढून जायचे वर. पायीच जायचं. हां. हो. हं. 10,000 पायऱ्या चढायच्या. हां, हां. मग गेलो. मग गाडीत चर्चा, कोण कोण चढणार आहे काय. तर मी म्हणले मी तर चढणार आहे बाबा, मी पहिलेच ठरवलंय म्हणले. हां, हां, हां. हं. मग ते आमची बहिणीच्या जावेची भाऊजाई होती. हं, तिनं हं. म्हणली मी पण चढणार आहे ताई म्हणली. हां. मग आता कोण कोण तयार होते बघा मग. हं, ते झालं. मग आमची बहीण म्हणली, दोघी होत्या आणि दुसऱ्या बहिणी आमच्या, हं, त्या हं, पण हं. म्हणल्या आम्ही पण चढतो. अरे वाह! मग 9 जण तयार झालो ताई चढायला. अरे वाह! म्हणजे 8 किती बायका. अरे वाह, वाह! मग ते महाराजांचा एक भाऊ होता, चुलत हां, भाऊ आला होता सोबत. हां. मुलगाच होता, ते कॉलेजला असतो पुण्याला. अच्छा, अच्छा. हां. त्यानं ह्याच वेळेस आलता म्हणून ट्रिपला. पहिल्यांदाच. हां. मग पुरुष कोण तर म्हणून आम्ही त्याला तयार केलं. अच्छा. हां, 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 हां. म्हणले भैया येत जेवायला रात्रीचं बसताना सगळेजण बसल्यावर मग त्यानं जेवायला वाढत होता. त्याला म्हणले भैया येतो का रे आमच्या सोबत म्हणले तो. हां, हां, हां. तर आम्हाला म्हणजे सोबत पाहिजे, तो पण तुझं पण होईल. हां, हां. तर बरोबर. म्हणला महाराजांना विचारतो काय म्हणतात म्हणला. अच्छा. बघतो म्हणला. हं, मग मी जेवून गेले तरी मला काय वाटायचं ताई, हं. आणि ह्याला जर महाराज नको म्हणले तर हां, 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 हां. म्हणतील की महाराज तुम्ही बायका बायका कसं जाता, आणि आपण हो. कधी गेलेलंच नाही ना. रात्री बरोबर. रात्री चढायचं होतं. हो, रात्री सुरुवात करतात म्हणजे ना ते हं. गार वातावरणात चढायला हा काहीच वाटत नाही. हा हा हा. मग आणि मग माझं एकच, हं. महाराजांनी त्यांना हो म्हणावं जा हां, म्हणावं. हां, हां, हां. मग नंतर आणि मग त्याला जेवण झाल्यावर बी जाते वेळेस मग महाराजापाशी उभारला होता. त्याला म्हणले बाबा आणि भैया तू रद्द करू नको बरं, आमच्यासोबत यायचं. मग महाराज हसले. हं, बरं जावं म्हणले. हं. गेलो ताई. हं. बघा 12ला सुरू केलो आम्ही चढायला. रात्री. हां. हो. जेवण करून नंतर आंघोळ्या केलो आणि हां, हां. बरोबर. हो, आंघोळ करून मग हं, गेलो. हं. गेलो पायरीला. मग ते काट्या हे ते घेतलं. बरोबर. मग एक महिला आमच्या सोबतची, तिला हं. जरा बीपी शुगर होतं. बरं. हां. मग तिने काय केले, हं. 150 पायऱ्या चढल्या अरे वाह! आणि त्यांना धाप लागली असं बरोबर श्वास आता हां, त्रास तब्येत व्हायला. बरोबर. मग त्याने म्हणल्या मला काय होत नाही, हं, मी परत जाते म्हणले. हं, हं. मग तो मुलगा गेला. म्हणला आता रात्री एवढ्या त्यांना रूम पर्यंत एकटं कसं जातील, त्यांना काय माहिती आहे इथलं, हं, हं, हं. मी सोडून येतो म्हणला त्यांना हां, रूमवर. हां. तर तुम्ही चला म्हणला वर, हां, हां. मी काय पटपट येतो मागून म्हणला, हं, तुम्ही हं, चढा हं. सावकाश. हं. मग आम्ही गेलो ताई. हं. गेलो बघा 600-700 पायऱ्या चढला असेल आम्ही.
बर. हा मग त्याने यायचं होतं अजून तो मुलगा. हा हा तर ताई पुढून बघा हा. 2 म्हणजे नवरा बायको आले अच्छा. हा 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 आमच्या आडोळा. हा. आणि दोघं एवढे सुंदर होते तुम्हाला सांगते. हो. त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. अरे वा. हा 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 हो. आणि दोघांच्या पण हातात मोबाईल, हा. ते हे जर्किन हे घातलेलं. हो हो हो. आणि मग तिने काय केलं, मग आम्ही असं एकामागे एक चाललो होतो. हा हा मग ते त्यांना म्हणले, त्याने आम्हाला थांबवले हा. आणि म्हणले, आणि तुम्ही असं कसं जाताय म्हणले, अगं बाई. ग्रुपनं जावा. हा हा हं, एक एक जण असं एका पाठी एक जाऊ नका, हा हा. ग्रुपनं जावा म्हणले. अच्छा. हा तुमच्यासोबत जेंट्स नाही का म्हणले. हा तर आम्ही म्हणलं आहे, येतोय पाठीमागून. हा हा ते एकाला त्यांना ताईंना चढता येत नव्हतं म्हणून त्यांनी हा हा सोडायला दिलं. हा तर ग्रुपनं जावा, पुढं थोडा अंधार आहे, टॉर्च आहे का तुमच्यासोबत? मी म्हणले हा. आहे, बरोबर. आणलाय मी म्हणले. हा. हम्म हम्म मग थोडा अंधार आहे मध्येच म्हणले, हम्म. आणि पुढं पाण्याची टाकी आहे त्याच्यात, म्हणजे कोणीतरी हे मंदिरवाल्यांनी लावली असेल म्हणले. अच्छा. आणि तुम्ही पाणी नसेल तर तिथलं पाणी घ्या, पुढं पाणी नाही म्हणले. हा हा हा. बरोबर. हा. मग बरं म्हणलं आम्ही. हा. बरं म्हणलं मग असं हे करा. मग ते तुमच्या बरोबर चढत होते का ते वरून खाली येत होते? वरून आले ताई त्यांनी. अगो मग बाई. त्यांनी काय म्हणले तुम्हाला सांगू का? मग हा आम्ही काय म्हणलो, आणि तुमचं झालं का दर्शन? तुम्ही दर्शन करून आला का म्हणलं हा वरून. हा हा हा. तर त्यांनी काय म्हणले, नाही आम्ही नाही गेलो दर्शनाला. मग अय्या. आम्ही म्हणलं, तुम्ही कुठे गेलतो मग? वरून आलात ना तुम्ही. हा हा हा. तर म्हणले आम्ही फिरायला गेलतो, आम्ही रोजच फिरायला जातो म्हणले. अय्या. आ- आता तेवढ्या रात्री कोण जातं का ताई कोण फिरायला? जात सांगा ताई? आणि ते बी वर पायऱ्या चढून. बापरे. हो. अक्षरशः बापरे. ताई तुम्हाला माझ्या सांगते. अंगावर काटे आले ताई. हा. ताई तुम्हाला सांगते. मग त्यांनी सांगितलं आम्हाला असं जावं तसं जावं व्यवस्थित. हा. आणि ते त्यांच्यासोबत जे लेडीज होते हं. त्यांनी नुसतं हसत होते बघा आमच्याकडे बघून. बघा ताई. त्यांनी काहीच बोलले नाहीत. हो. त्यांनी ते पुरुष होते त्यांनीच सांगत होते आम्हाला असं जावं तसं जावं. बापरे. आणि त्यांनी उगा आमच्याकडे बघून हसत होते, असं गोड हसत होते तुम्हाला सांगते. अय्या. हो. ताई आणि मग साक्षात भगवंत तुमच्या बरोबर. शंकर पार्वती आले ताई भेटले. हो. शंकर पार्वतीच. हो. हं, मग मी काय केले, हं, त्यांनी एवढं आपल्याला किती जीव तोडून सांगतात म्हणले हं. असं जावा तसं. हो. मी काय केले, हात जोडले. मी म्हणले धन्यवाद, आभार तुमचे म्हणले आम्हाला सांगितल्याबद्दल. हां, हां, हां. म्हणून हात जोडले मी त्यांना. वाह! 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 हो ताई. मला किती असं तुम्हाला भरून पण बुद्धी आल्यासारखं. झाली. हां. हो. मग हात जोडले, आभारी आहे तुमचे म्हणले आम्ही, हं, धन्यवाद म्हणले. हं. तर हो हो ताई जावा, आम्ही पण असंच फिरायला येतो बरं, रोज येतो. बापरे! आमचे एवढं रात्री 12 वाजता कोण येणार बघा ते ना कोण जाणार, 12 नाही पण 1 नाही. वाजलं होतं. 1-1:30 वाजला असेल हा कारण 1-1:30 वाजलं होतं ताई. 600-700 पायऱ्या ना हा ताई. 1:30 म्हणजे वाजला असेल ताई. जास्त असेल जास्त. हो. तर मध्यरात्रच असेल ती म्हणजे एकदम. हा. हं. तर मग तसं म्हणले. आणि म्हणले आमची पण मुलं परदेशात आहेत शिकायला म्हणले. आणि ओह! आम्ही दोघंच असतो, आम्ही रोज येतो बरं म्हणले. बापरे! हो का. एवढ्या मग रात्री काय कोण झालं येणार? ताई, हां. मग तेवढं मी आभार मानले, हे हं, केले. हं. आणि एक 4-5 पायऱ्या चढून पुढे गेलो ताई. हं, हं, हं. माझ्या डोक्यात नंतर ती कसं देव आपल्याला कळू देत नाही ना ताई. त्यावेळेला कळत नाही ताई. कळत नाही ताई. हां. बरोबर. नंतर आणि एक आपल्याला होतं. 4-5च पायऱ्या चढलं. हां. तर मग आमच्या बहिणीला काय म्हणले मी, हं. "अगं," म्हणले, "तुझ्या लक्षात आलं का?" म्हणले, हां. "ह्या वेळेला वर फिरायला कोण येतं का सांग बरं?" म्हणले. आ, हं. बरोबर, आपल्याला म्हणले, आणि महादेव पार्वती भेटले बघ आपल्याला म्हणले. बरोबर. ती नाही म्हणली, "खरंच की गं," म्हणली, "दीदी कोण येतंय म्हणली एवढ्या वेळेला? खरंच अगदी. आहे बघ," म्हणली. मी म्हणले, बरं. "आपली यात्रा सफल झाली," म्हणली आता. खरंय. आपल्याला देव भेटले म्हणले, शंकर पार्वतीच भेटले आपल्याला म्हणले. अरे वाह! हो. ताई पण ताई. एक लक्षात घ्या, हो ताई. त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला. दाखवला ताई, पण हां. कुठंच अडचण नाही आली ताई आम्हाला. मग ताई हां. अशाच तुमच्या संसारातले जेवढे प्रॉब्लेम हो आहेत, ताई. मग त्याचा मार्ग ते काढणारच आहेत. आणि ताई मी एक सांगते, एवढ्या अडचणी आहेत माझ्या मागं. हां. आताच नाही, खूप पूर्वीपासून आहेत ताई. हां, 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 हां. संघर्षातच माझं जीवन आलंय तुम्हाला हां, सांगते. हां, हां, हां. पण मी तिथं दत्तात्रयाला मी काहीच मागितले नाही ताई स्वतःसाठी. बरोबर तेच हां. अंतर्यामी आहे. त्यांना सगळं हां. कळतं. मी म्हणले तुम्ही सगळं जाणता, मी तुम्हाला काय सांगणार नाही. बरं. मला फक्त तुमच्या चरणाची गोडी लागू द्या आणि मला मोक्ष हवाय म्हणले, मला बाकी काही नको. हो, किती सुंदर हो ताई. एवढं मागितले बघा मी दत्तात्रयांना तिथं, दुसरं बरोबर आहे, काही बरोबर मागितले आहे. नाही. आणि मला कुठली आठवण पण आली नाही ताई. हो.
हो. मग गेलो ताई आम्हाला कुठं काय. मग हा, चढत चढत गेलो. मग हा. ती आमची एक दुसरी बहीण, तिचं जरा आमच्यापेक्षा वय जास्त आहे. अच्छा. तिनं अंबामाता मंदिर पर्यंत चढली हा, आणि माझ्या बहिणीची मैत्रीण आहे तिने. बरोबर. मग हा, ते दोघे काय म्हणले, आम्हाला काय इथून पुढे होत नाही आता, हा, 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 आम्ही इथंच थांबतो म्हणले. हा, हा, हा. मग तिने मग अंबामाता मंदिरला थांबले, आम्ही गेलो पुढं. मग ते आलंच नाही वर? आ, त्या वर आलंच नाही? तिकडं पुढं नाही आले तिने, तिथंच थांबले. अरे, मग त्यांनी हं. डोली वगैरे करायची ना ताई. मग ते काय झालं ताई, ते कसं असते ते आपण म्हणतो ताई, भाग्यात बी पाहिजे. अगदी अगदी, हे हं. खरं बोललात तुम्ही. ते काय झालं, त्यांना इथं आम्ही काय म्हणलो, तुम्हाला चालणं होत नाही, थांबा. हा, आणि सकाळी आपली रोपवेने माणसं येणार आहेत खालून. हा, हा. मग त्यांच्या सोबत तुम्ही काय करा, या, डोली किंवा चालणं होत असलं त्यांच्या सोबत या. बरोबर बरोबर. तोपर्यंत आम्ही पण येतो इथं दर्शन करून. आणि मग तुम्ही किती वाजता पोहोचल्या ताई वर? आम्ही बरोबर आरतीला पोचलो ताई. अरे आरतीच्या वा, अर्धा तास आम्हाला आरती भेटली ताई. वा 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 हो. वा. आरतीच्या अर्धा तास आम्ही जाऊन बसलो तिथं आधी. काय कमाल. हो. किती छान होता ताई. म्हणजे हो मला ताई. असं ना, तुम्ही सांगताय सगळं, हं. म्हणजे मीच जाते असं वाटतंय तिथे. मी तर जाऊन खरंच आली आहे. ताई, खरंच अद्भुत आहे ताई. स्वर्गच आहे बघा ताई, ताई स्वर्ग. स्वर्ग आहे की नाही, किती हां. सुंदर आहे स्वर्ग, ते. स्वर्गच आहे. स्वर्गात गेल्यासारखंच वाटतं ताई. आणि तुम्हाला काही पाऊस बिऊस काही लागला नसेल? नाही ताई, काय नव्हतं. पाऊस नाही, अहो, काय आम्ही नाही. तर एप्रिल मे ला गेलो तरी आम्ही पावसाने चिंब भरून गेलो होतो. नाही ताई, पाऊस नाही. फक्त तिथं दत्तात्रयाच्या तिथं वर तेवढं वारं होतं एवढं. दुसरं वारा काय नाही खूप ताई. असतो वर. हा, तिथं खूप थंड वारं होतं. छान मग छान. आम्ही असं स्वेटरही नेल्यामुळं आम्ही असं बसलो. ते महाराज येईपर्यंत आरती तिथं. अरे वा. ते खाली राहतात ना महाराज, ते हो हो, प्रसादाच्या तिथं. हं. बरोबर. पण हो. काय ती भगवंताची लीला आहे. खरंच लीलाय ताई. हो. आणि माझं कसं आहे तुम्हाला सांगू का, लहानपणापासून मला उंचीवरची भीती वाटते ताई. आणि आपले सगळे देव उंचावरच आहेत. आणि ताई मला देवी काय उंच देव काय काय. की ताई, मी साधं असं घरावर पत्र्यावर असं उंचीवर चढत नव्हते लहानपणी. पण ना ताई, भीती वाटायची आपण ताई. ना तिथे गिरनारला सगळीकडनं जाणं काही वाटत नाही, ते भले काय. हं, पण हं. शेवटचा जो क्षण आहे ना, शेवटचं हां, 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 हां. हा, मग तिथे ताई म्हणजे काय कमाल आहे ना ताई. कमाल आहे, खरंच कमाल आहे बघा. हा, मग काय झालं ताई, मग हा, आता चढलो ना, रात्री अंधार होता ना, आता हा. पहाटे बी अंधारच असतो की. बरोबर हो. मग आता जसं जसं उजाडायलं मी काय म्हणते ताई सोबतच्यांना, आपण अंधार आहे तोपर्यंतच उतरा इथून. हो, त्या पायऱ्यावर बसल्या बसल्या माझं तेच चालू होतं. मला आता हे बाजूला एवढं हे दिसायले, मी कसं उतरणार आता जाताना म्हणाले मी. हं, मग ताई ते महाराज आले, आरती झाली, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर ताई माझी भीतीच कुठे गेली की. अरे वा. मला कसलीच भीती वाटली नाही ताई. उतरताना मी सगळीकडे बघत उतरली असं. अरे वा, किती हो. मी छान. म्हणले, काय दत्तगुरु चमत्कार आहे तुमचा म्हणले. खरंच खरंच. हो. मला पण अशी भीती खूप वाटते उंचाईवरची. हां, पण तिथे मी उंचावरची. अशी गेली आणि कशी आली मला पण कळलं नाही. खरंच कळत नाही ताई. हो खरंच लीला आहे बरं हो दत्तगुरूंची. हो. खूप लीला मोठी आहे त्यांची. आणि एवढ्या पावसात ओलं चिंब होऊन गेलो आम्ही. आम्हाला नव्हता ताई पाऊस-बिऊस हं. काय नव्हता. हो. आणि तसंच येऊन अजून झोपलो तिथेच, जागा मिळते. कारण हं. आम्ही धुणीची वाट बघणार होतो ना. हां, हां. सोमवार होता, आम्हाला धुणी बघायची होती ती. हां, आम्हाला ती धुणी पण मिळाली. ती हां. धुणी मंत्र्याने पेटते ताई. हो, ते सोमवारी भेटते म्हणले त्यांनी. पण सोमवारी. आम्ही मंगळवारी गेलो ना आणि आम्ही. साक्षात त्याच्यात दत्ताचा अवतार दिसतो ताई. हां, हां. दिसत असतील तरी आम्हाला हो. ते नाही भेटलं तेवढं बघा. मग तिथला प्रसाद वगैरे घेतला का तुम्ही, हां, जेवण? घेतला ना ताई. हो, जेवण. घेतला. हा प्रसाद घेतला. त्याने ती अंगाराची पुडी दिली. हा हा. हो, तिथे जेवण प्रसाद. पण असतं ना ताई? ते शिरा भात वरण होतं. हा, तोच प्रसाद. हा हां, तोच प्रसाद. हो, हा हा. हो, हो. तो ताई घेतला आम्ही. खरंच भाग्यवान. हं. पण आता तुम्ही ना ताई जरा रडायचं नाही. हं. कारण साक्षात भगवंतांनी तुम्हाला मार्ग दाखवलाय. खरंच मार्ग दाखवला ताई. हा, पण मला आता वाटतंय त्यांनीच मार्ग काढतील. असं तेच मला काढणार एवढं आतून वाटते तुम्हाला सांगते. ताई. त्यांनी हो. सगळा मार्ग काढलेला आहे. हं. जसं जसं आता ते बुद्धी देतील तसं तसं करा. हां. मुलाला भरपूर प्रेमाने बोला मुलाशी. आणि तुम्ही काही चिंता करू नका आता. आणि तिथली हां. रक्षा आणली ना ताई,
हो, दिलेत ती- ताई त्यांनी पुढे देतात ना ते हा दर्शन केल्यावर. ती हो, दिली दिले. का थोडस मुलाला वगैरे? तो मुलगा आलाच नाही ना अजून घरी ताई, तिकडच आहे. बरं, ते आला ना ताई तेव्हा द्या. आणि हं. काय करा माहितीये का, गोमूत्र असेल ना तुमच्याकडे, हां, हां. हा, त्याच्यात अगदी चिमूटभर कणभर टाका. हां. कारण ती एवढी भारी रक्षा आहे, ती पॉवरफुल. हां, आणि हां. ती काय करा, सगळ्या घरातनं तर थोडं थोडं टाकाच, हां, हां. पण ताई घराच्या बाहेरून पण फिरवा. बाहेरून का? बरं. बघा तुम्ही काय म्हणाल हो, ते. हो. हो, हो, हो. तुमचे अश्रूने मला हो ताई. दिसले पाहिजे ताई परत. हो, हो, हो ताई. हं? तुमचा असंच आशीर्वाद. राहणार राहणार ताई. हो ताई. खूप आता छान. चालू आहे त्याचं तिकडं ते त्याच्या बायको सोबतच आहे तिकडं माहेरी तिच्या ते राहू ना. द्या राहू द्या. हा, तिला काय म्हणले, बाई तिथं तर राहतोय ना, राहू दे. बरोबर बरोबर. सूनबाई खूप छान आहे, चांगली आहे ताई. बाई अशीच तुम्ही हो. एवढे छान आहेत तर. चांगली भेटली बिचारी, ती हं, समजून घेते. तिला बरोबर. म्हणले राहतोय तर राहू दे तोपर्यंत. हा, त्याचं जरा नोकरीचं चालू आहे ताई प्रयत्न. होईल ताई, ते खूप पण होईल. अडथळे येतात ताई, काय सांगायचं. नाही होईल ते पण, हं. पण एवढं करा ताई तुम्ही. हा, हो, हो, हो. हा, श्री स्वामी ताई. हो, हो, हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी मला समर्थ. खूप दिवस झाले ताई आठवण हे करायचं होतं, वेळच हे होत नव्हता. घरात हा, माणसं असतात ना. बरोबर बरोबर. मग ह्याचं काय चाललंय असं तसं हो वाटतंय हो, त्यांना. खरंय खरंय. जरा मिस्टरांना बी बाकीचं काय जमत नाही असं आहे. नाही नाही, होईल त्यांच्या पण हं. बुद्धीत. तुम्ही फक्त हे करा ना ताई, गोमूत्राचं. हो, 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 हो हा, ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी